अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील घुसडी कानापूर येथील शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत। मागील एका महिन्यांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतीतील सोयाबीन, कापूस, तूर आणि फळबाग पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहेत। त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी आज तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि आमदार प्रताप अडसळ यांना सामूहिकरित्या निवेदन देऊन आपला व्यथा मांडल्यात। धामणगाव रेल्वे तालुक्यातील घुसडी कामनापूर येथील शेतकरी सततच्या पावसामुळे उद्ध्वस्त झाले आहेत। गेल्या एका महिन्यात झालेल्या सलग पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर आणि फळबाग पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। शेतातील पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे। गावातील सर्व शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय धामणगाव रेल्वे येथे मोठ्या संख्येने जमून तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि आमदार प्रताप अडसळ यांना निवेदन सादर केलेत। या निवेदनात शासनाने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत, नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांचे चालू व थकीत कर्ज माफ करावे अशी मागणी केली आहे। शेतकरी म्हणतात आहे की नुकत्याच झालेल्या नुकसानीमुळे त्यांच्या हातात रब्बी हंगामासाठी बियाणे खरेदी करण्यासाठी, शेती तयार करण्यासाठी काहीही शिल्लक नाही। योग्य मोबदला मिळाला नाही तर रब्बी हंगाम हातची जाईल अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत। निवेदन देताना गावकरी, शेतकरी, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि शासनाने तातडीने मदत करावी अशी सामूहिक मागणी त्यांनी केली आहे। तर मी फवारणी मारली, तिसऱ्या मग संध्याकाळी पाणी आला, हीच पडली का काय पडली, पुरी पाचाई कर माई पाठी पुरी जळल्यासारखी आहे। तहसीलदारने या, कोणी या आणि पाहून घ्या, चौकशी करून घ्या। पुरी पाठी पुरी भाजली, ते पाठी छात्यावर आहे, पुरी भाजून गेली पाठी। मी जगदीश काटगडे, घुसडी ग्राम येथील रहिवासी असून या सततच्या पावसामुळे या वर्षीच्या पिकांचे जे अतोनात नुकसान झालेले आहे आणि मागील एक महिन्यापासून जो सतत पाऊस चालू आहे, यामुळे पिकांचं, शेती पिकांचं, सोयाबीन असो, कपाशी असो, तूर असो किंवा फळबाग असो, याचं जो लावलेला शेतकऱ्यांनी खर्च आहे तोही निघण्याची परिस्थिती राहिलेली नाही आहे। त्यामुळे येणाऱ्या हंगामात, पुढील हंगामात शेत साफ करण्याकरिता व भिजवाईकरिता सुद्धा चना, गहू असो किंवा कुठल्याही प्रकारचं पीक घेण्याचं असो, यासाठी शेतकऱ्याची परिस्थिती नाही। त्यामुळे आम्ही सर्व शेतकऱ्यांनी, कामनापूर घुसडी येथील सर्व शेतकऱ्यांनी तहसीलदार साहेबांना निवेदन दिले की आपण हे निवेदन वरच्या तुमच्या स्तरावरून शासनाच्याकडे सादर करावे व शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात मोबदला मिळावा आणि जे चालू व थकीत जे कर्ज, शेतीच्या संदर्भात जे कर्ज आहे याचं शासनाने माफ करावं, एवढं आम्ही त्यांना असं नम्र निवेदन दिलेलं आहे। तरी आम्ही या शासनाच्या निर्णयाकडे आतुरतेने वाट पाहत आहे, याच्यावर काय निर्णय होतो तो, हीच आमची शासनाकडून आमच्यावर कृपादृष्टी हो, ही अशी अपेक्षा आम्ही शासन दरबारी बाळगत आहे। मी चंद्रशेखर वामनराव कडू, राहणार कामनापूर घुसडी। सतत गेल्या महिन्याभरापासून जो आपल्या भागात पाऊस पडत आहे, त्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन, कापूस आणि तुरीचे नुकसान झालेले आहे। त्याकरिता आम्ही आज तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी इथे सर्व कामनापूर घुसडी वासी जमलो आहोत आणि त्यांना हे आमचं सांगणं आहे, शासन त्यांच्या मार्फत शासनांना, का आमच्या झालेल्या नुकसानाचा चांगल्या प्रकारे मोबदला देऊन आणि आमच्यावर जे जुनं शेत कर्ज आहे ते त्यांनी संपूर्णपणे माफ करावं, यासाठी त्यांना निवेदन दिलं आहे। करिता आम्ही सर्वजण इथं आज जमलो आहोत। 5.5 एकर वावर माझं 5 एकर आहे। वावर माझं पूर्ण लाल भगूक झालं बाबा, जगाची काही आवश्यकता नाही आहे। 5 एकर वावर आहे, मग हे वावर गेल्याच्यामुळे आम्ही काय करावं? आम्ही गरीब लोकांना कसं जगावं, कसं जगलं पाहिजे? आमचं असं अवस्था वाटते की आम्ही मरून गेलो तरी चांगला आहे, आम्ही मेलो तरी चांगला आहे। वावर गेल्याच्या नंतर जगण्यात काही फायदा नाही आहे। पोट म्हणलं तर वावरावर आहे, आमचं वावर गेल्याच्या नंतर आम्ही करावं काय? म्हणून तहसीलदार साहेबांना म्हणणं असं आहे, तुम्ही बा काहीतरी आम्ही अपेक्षा घेऊन आलो तुमच्याकडे, आम्ही अपेक्षा घेऊन आलो तुमच्याकडे, तुम्हाला काही ना काही बघायला लागेल। कर्ज आहे आमच्याकडे, आम्ही काय करावं? आम्हाला असं वाटतं की आम्ही मरू गेलो चांगला आहे, वाचण्यामध्ये काही फायदा नाही। कारण का शेती गेल्याच्या नंतर कास्तकार वाचू शकत नाही आणि कर्ज घेतलेलं, कोणाचं कर्ज घेतलेलं फेडणं होत नाही। याच्यासाठी तुम्ही काही ना काही सरकार लोकांना मदत केली पाहिजे, यासाठी आम्ही बोलत आहे। घुसडी कानापूर शेतकऱ्यांनी आता प्रशासनाला थेट निवेदन देत आपला संताप आणि वेदना व्यक्त केल्या आहेत। पाहावे लागेल की प्रशासन या शेतकऱ्यांच्या मागण्याकडे कितपत गांभीर्याने पाहते आणि तातडीने नुकसान भरपाई जाहीर करते।